नमस्कार, मी अनंत कौसाडले. तर बघा, आपण कालच्या लेक्चर हे फिनिश ऑफ क्वेश्चन सर आपण अर्धा बघितला होता. ओके, ते फास्ट पार्ट वन आपण आपल्या युट्यूब चॅनल आपण अपलोड केले आहे. ओके ओके सरजी. तर बघा, आपण जे क्वेश्चन जर काल बघितला होता बघा, ते क्वेश्चन असा होता बघा, अ पर्सन ऑफ मास 60 kg inclined a lift of masses 940 kg and presses the bottom and control panel. The lift start moving upward with a acceleration 1 meter per second square. G is equal to 10 meter per second square. The tension in the supporting cable is okay. अशा प्रकारचा आपला क्वेश्चन विचारला होता सर आपल्या कालच्या लेक्चर मध्ये. आपण ते पार्ट वर अपलोड केलेला आहे. तर आजचा जो आहे सर आपला तो पार्ट 2 आहे. ओके, तर आपण संपूर्ण क्वेश्चन सर आज सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर बघा आपला काय विचार आपला सपोर्टिंग केबल जे डिस्टन्स आहे, सॉरी सपोर्टिंग केबल जे आपलं हे अंतर आहे. ओके, आणि त्या सपोर्टिंग केबलला जे आपलं न्यूटन फोर्स लागेल. ओके ओके सर आपण ते काढायचं. काय करायचं आपल्या इथं सपोर्टिंग केबल हा किती टेन्शन वरी चालला आणि किती टेन्शन खाली येत आहे आपलं सर हे काढायचं आहे. म्हणजे किती त्याला फोर्स लागत आहे त्या न्यूटन मध्ये सर काढायचं. ओके, सपोर्टिंग केबलची आपण काय करायचं टेन्शन काढायचे. समज मागे आ गए सर. ओके, अ पर्सन ऑफ मास. ओके, त्या लिफ्ट मध्ये सर एक माणूस एक व्यक्ती सर बसलेला आहे. ओके, त्याचं सर 60 kg इतकं वजन आहे. ओके, समज मागे आ गए सर. आणि 940 kg हे त्या लिफ्टचं वजन आहे. क्लियर आहे ना? क्लियर सर. तो बुवा हमने लिफ्ट निकाले. ओके, लिफ्ट वजन किती? लिफ्टचं वजन पहा 940 किलोग्राम आहे लिफ्टचं वजन. ओके, आणि त्या पर्सनचं वजन सर हा 60 kg. ओके, तर दोन्ही मिळून किती सर त्या संपूर्ण लिफ्टचं वजन प्रेझेन्स ऑफ मॅन. ओके, पर्सन किंवा तर संपूर्ण झालं वजन 1000 kg. ओके, 1000 kg झालं संपूर्ण लिफ्टचं वजन इन द प्रेझेन्स ऑफ ह्यूमन और पर्सन. बात समझ में आ गई सर. तो बुआ जी हम इसको क्या निकालेंगे? हम न्यूटन में निकालेंगे सपोर्टिंग केबल की स्ट्रिंग. क्लियर है ना? क्लियर सर. चलो समझ में आ गया क्या क्या हुआ क्या सर? हमको बुआ यह निकालना है. ओके, हमको यह निकालना है. इधर कितना न्यूटन टेंशन इसको सपोर्ट करेगा हमको यह निकालना है. इसमें हमको जी कितना दिया है? हमको जी दिया है वो जो 10 मीटर पर सेकंड. बात समझ में आ रही है कि नहीं सर जी? हमको इतना जी दिया है. ओके, दिया है जी. क्लियर क्लियर सर जी. और हमको एक कितना एक्सेलरेशन दिया है हमको 1 मीटर पर सेकंड का स्क्वायर. ओके, तो समझ में आ गया? आ रहा है कि नहीं सर जी? आ रहा है. ओके, हमको इतना हमारे क्वेश्चन में दिया है. ओके, तो हम निकालेंगे टेंशन ऑफ द स्ट्रिंग. क्लियर क्लियर. चलो तो हमको यहाँ पर देखिए हमको गिवन क्या है? देवा गिवन. ओके, हमको दिया क्या है? वो पर्सन ऑफ मास. ओके, किती सर ते 60 kg. ओके ओके सर जी. आणि लिफ्ट ऑफ मास किती सर? लिफ्ट ऑफ मास आहे बघा, लिफ्ट ऑफ मास ते बघा 940 kg. क्लियर है ना? क्लियर सर. तो दोनों मिला कितना हुआ? दोनों मिला कि हुआ बुआ जी 1000. ओके, यानी कि 1000 kg. बात समझ में आ गई कि नहीं सर? 1000 kg हो गया. क्लियर है ना? क्लियर सर. तो और फिर हमको जी कितना दिया है? हमको दिया है जी 10 मीटर पर सेकंड स्क्वायर. क्लियर है ना? और एक्सेलरेशन कितना दिया? एक्सेलरेशन है 1 मीटर पर सेकंड का स्क्वायर. अरे बात समझ में आ रही है कि नहीं सर जी? आ रही है. क्लियर है ना? हमको क्या दिया? गिवन दिया है पर्सन ऑफ मास कितना है? 60 kg. लिफ्ट ऑफ मास कितना दिया है हमको? 940 kg. क्लियर है ना? क्लियर सर. इक्वल टू 1000 kg यानी 1000 kg. ओके, जी जी इक्वल 10 मीटर पर सेकंड स्क्वायर एंड एच इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वायर. हमको ये हमारे क्वेश्चन में दिया है. हमको निकालना है टेंशन यानी कि न्यूटन हमको निकालना है बुआ जी. ओके, हमको फोर्स निकालनी है. ओके, हमको फोर्स निकालनी यानी कि सपोर्टिंग केबल कितनी फोर्स लगेगी वो हमको न्यूटन में निकालनी है. बात समझ में आ रही है सर जी? आ रही. चलो निकालेंगे. छप इतना समझ में आ गया? इतना आ गया? ओके सर जी. ओके, अब निकालेंगे क्या? वो एफ निकालेंगे. ओके, एफ का फॉर्मूला क्या हो पे? वो एफ का फॉर्मूला हो पे वो एफ इज इक्वल टू एम ए यानी कि मास इनटू एक्सेलरेशन. बात समझ में आ गई? मास इनटू एक्सेलरेशन. ओके, मास इनटू एक्सेलरेशन. क्लियर है ना? क्लियर सर. पुन्हा काय सर? प्लस एम जी यानी कि मास प्लस इनटू ग्रॅव्हिटी. सॉरी बघा, एफ इज एफ म्हणजे काय? न्यूटन सर. ओके, सपोर्टिंग केबल आपल्याला काढायचे सर. ओके, एम म्हणजे काय सर? मास. ओके, म्हणजे संपूर्ण लिफ्टचं मास किती सर? 1000 kg. 1000 kg संपूर्ण लिफ्टचं मास आहे. ओके, क्लियर आहे ना? क्लियर सर. एक किती सर आपला? एक आपला ए आहे बघा एक्सेलरेशन आपला
1 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर आहे. क्लिअर ना? क्लिअर सर. एम किती सर आपला? एम इतकं ओके. जी किती आपल्याला माहिती? जी कडून किती 10 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर आहे. तो हमको निकालना है, यह निकालना है, ये इसका फॉर्मूला ओके. हम वो वैल्यू लिखेंगे इस फॉर्मूले में. एफ इज इक्वल टू एम किती दिलं आपलं 1000 केजी दिले ओके. 1000 इंटू 1 यानी कि ओके. क्लियर ना? क्लियर सर. 1 प्लस 1000 इंटू 10 म्हणून इजिकल म्हणजे एफ इज इक्वल टू सर 1000 प्लस 10,000 बात समझ में आ रही सर जी. और एफ इज इक्वल टू 11,000 न्यूटन इज द आंसर. अरे हाँ या ना? क्लियर है ना सर जी? समझ में आ गया नहीं सर जी? देखो बाजी क्या क्या हो बाबा. हमको पता है की फोर्स का बाजी सगळ्यात पहिले आपला सर फोर्स माहित पाहिजे. फोर्सचा सर फॉर्म्युला काय असतो? एफ इज इक्वल टू एम ए माझी मास इंटू एक्सलरेशन प्लस एम जी सर आपला काढायचं काय असतं? आपला फोर्स काढायची. आपल्याला माहितीचं बेसिक फॉर्म्युला फोर्स इज द मास इंटू एक्सलरेशन प्लस मास इंटू ग्रॅव्हिटी सर. मास किती सर लिफ्टचा आपल्या? मास आहे भाई 1000 केजी. ग्रॅव्हिटी किती लागली सर खाली? त्याला किती दे ग्रॅव्हिटी खाली चाललंय सर 10 मीटर पर सेकंड स्क्वेयर. द फॉर्मूला ऑफ एफ इज इक्वल टू एम ए प्लस एम जी. क्लियर ना? क्लियर. एम कितना दिया हमको? 1 कितना दिया? 1 के दिया है ओके. इंटू 1 प्लस 1 के इंटू 10. क्लियर ना? क्लियर सर बॉजी. 1000 1 लागून किती आलं सर? 1000 आलं प्लस 1000 10,000 लागून किती आलं? 10,000 आलं ओके. ओके सर जी. एफ इज इक्वल टू काय आलं सर? संपूर्ण सपोर्टिंग स्टेबल काय आलं सर? सपोर्टिंग केबल सर किती फोर्स आली? किती बल आलं सर? 11,000 न्यूटन इतकं सर बल आलं. बात समझ में आ रही है कि नहीं सर जी? आ रही सर. इसका मेन आंसर होगा 11,000 न्यूटन. कितना सर जी? 11,000 न्यूटन यानी कि 11th के न्यूटन. बात समझ में आ गई? आ गई सर. चलो छापो इतना. अब नहीं तो पार्ट 2 ओके. लेक्चर का पार्ट 2 है ओके. ओके सर जी ओके. समझ में आ गया? आ गया सर. चलो धन्यवाद सर.